जय महाराष्ट्र. मी स्मित तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतोय आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा टॉपिक आहे खास करून की रॅपिडो ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला काम करायचं आहे की नाही, आणि जर आपल्याला रॅपिडो ॲप्लिकेशनमध्ये काम नाही करायचं आहे तर आपण कसं काय रॅपिडो ॲप्लिकेशनला पूर्णपैकी बंद करू शकतो. खास या टॉपिकवरती आजचा व्हिडिओ आहे. तर सिम्पल सांगतो, ऑल ओव्हर मुंबई कमीत कमी 1000 ओनर नाही तर ड्रायव्हर असतील. फॉर एक्झाम्पल, ज्यांना आतापर्यंत हा वीडियो पोचला असेल कि भाई रैपिडो एप्लीकेशन मत चलाओ, रैपिडो में बहुत कम रेट मिल रहा है, बाइक टैक्सी वगैरह उन लोगों ने चालू की है, इसलिए मत चलाओ. पण हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचल्यावर पण मुश्किलने त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त 100 लोक असतील ज्यांनी ॲप्लिकेशनला अनइन्स्टॉल केलं असेल, ज्यांनी रॅपिडो ॲप्लिकेशनला वापरायचं बंद केलं असेल. पण उरलेले 900 लोक ते आज पण रॅपिडो ॲप्लिकेशन वापरत आहेत. म्हणजे 90% लोक आज पण ॲप्लिकेशन वापरत आहेत. आता ॲप्लिकेशनला जर तुम्हाला पूर्णपैकी बंद करायचं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की एक छोटासा व्हिडिओ बनवला आपण आणि त्यानंतर तो प्रत्येक जागेवर आपण स्प्रेड केला तर बंद होईल, असं आहे का? तर नाही. रॅपिडो ॲप्लिकेशनला जर तुम्हाला बंद करायचं असेल ना तर ॲप्लिकेशनमध्येच एक छोटंसं ग्लिच आहे. त्या ग्लिचला जर तुम्ही लोकांनी आजपर्यंत पकडलं असतं ना तर रॅपिडो ॲप्लिकेशन आहे ना असंच एकदम चुटकीमध्ये क्लिअर झालं असतं. तर हा काय ग्लिच आहे आणि हा कसा काय काम करतो तो मी तुम्हाला सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, सगळ्यात पहिलं तर तुम्हाला रॅपिडो ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे आणि तुम्हाला बुकिंग उचलायची आहे. आता तुम्ही विचार करत असणार की भाऊ असं का बोलतोय की आपल्याला ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन होऊन बुकिंग उचलायची आहे. थोडं थांबा, पुढे सांगतो तुम्हाला एक्झॅक्ट प्रोसेस काय. सिम्पल सांगतोय, तुम्हाला लॉग इन व्हायचं आहे, तुम्हाला बुकिंग उचलायची आहे. समजा एखाद्या पॉकीमॉनची तुम्हाला बुकिंग आली आहे, चुनाभट्टीवरून त्या पॉकीमॉनला जायचं आहे ठाण्याला. तुम्ही गेलात, पिकअप केलं. पिकअप केल्यानंतर ट्रिप स्टार्ट केली, OTP वगैरे एंटर केलं. एंटर केल्यानंतर तुम्ही ठाण्यापर्यंत पोचलात. ठाण्यापर्यंत पोचल्यानंतर जसं तुम्ही ट्रिप एंड करणार, ठीक आहे, तर 2 ऑप्शन शो होतात. एक असतो कलेक्ट कॅश आणि दुसरा असतो कॅश कलेक्टेड. बरोबर कान खोलून ऐका, पुन्हा बोलतोय मी. एक असतो ऑप्शन कलेक्ट कॅश, म्हणजे कॅश घ्यायची आपल्याला, आणि दुसरा ऑप्शन असतो कॅश कलेक्टेड, म्हणजे कॅश घेतली. आता जसं पहिल्या ऑप्शनवर आपण क्लिक करणार तसं समोरच्याचं बिल दाखवणार. समजा की बिल दाखवत आहे 450 रुपये आपल्याला सायली करून घ्यायचे आहेत. त्या पॅसेंजरला आपण चुनाभट्टीवरून ठाण्यापर्यंत आपण सोडलं. आता 450 रुपये आपण घेतले, पण जसं आपण कॅश कलेक्टेडवर क्लिक करणार तर काय फायदा नाही होणार. कॅश कलेक्टेडवर आपल्याला क्लिक नाही करायचं आहे. कॅश कलेक्टेडवर जेव्हा तुम्ही लोक क्लिक नाही करणार तेव्हा जो मागे किंवा तुमच्या आजूबाजूला जो पण तो पॉक्युमॉन किंवा पॅसेंजर बसलेला असेल त्याच्या होम स्क्रीनवर फक्त आणि फक्त हाच मेसेज दाखवणार की तुम्हाला तुमच्या राईडसाठी 450 रुपये भरायचे आहेत. तोपर्यंत तो नॉर्मल कोणत्याही स्क्रीनवर जाऊ नाही शकत रॅपिडोच्या ॲप्लिकेशनमध्ये. फक्त आणि फक्त तोच मेसेज दाखवणार. ना कॉल सेंटरला तो कॉल करू शकतो, ना सपोर्टमध्ये कुठे म्हणजे कुठे काही ऑप्शन नाही भेटणार. आयडिया कशी वाटली? फाडू ना? सो ही आयडिया आपल्याकडे. ह्याच्या थ्रू बघा, सिम्पल सांगतो तुम्हाला की आपल्याला बुकिंग घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हळूहळू करत कस्टमर्स एक 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 उडवायचे आहेत. तुम्ही जर विचार केलं, आज आपण चालवायचं बंद केलं तरी बाहेर मार्केटमध्ये बरेच जण चालवत आहेत. पण जर तुम्ही असा विचार केलं की जर आपण कस्टमर्सला एक 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 करत जर उडवत गेलो तर कसं आहे, तर हा ऑप्शन माझ्या मते तरी खूप चांगला आहे. कारण सिम्पल सांगतो, गाडीमध्ये जर एखादा व्यक्ती बसला तुमच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करत असाल की याला कन्वर्ट करूया, तुम्ही लोक याला बोलाल की सर एक काम करू, ओला बुक करू नाही तर उबेर बुक करा, उबेरमध्ये थोडंसं रेट वगैरे आम्हाला पण चांगलं भेटतं, आतापासून आम्ही फक्त ओला आणि उबेर चालवणार. तर नाही, पॅसेंजर ऐकणार नाही का? त्याच्यामागे रिझन सांगतो. पॅसेंजरचं कसं आहे, जिथे स्वस्त तिकडे मस्त, हे पॅसेंजरचं माइंडसेट आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला जेव्हा तुम्ही असं सगळं हे आयडिया करणार त्याच्यानंतर एक एक पॅसेंजरला जेव्हा ते होम स्क्रीनमध्ये दाखवणार की असं असं प्रॉब्लेम येतोय, त्याच्यानंतर सिम्पल तुम्हाला सांगतो माउथ पब्लिसिटी. जसं तुम्ही विचार करतात ना की तुमच्या माउथ पब्लिसिटीमुळे जर 1000 पैकी 100 जणांनी बंद केलं असेल रॅपिडो ॲप्लिकेशन वापरायला तरी खूप मोठी गोष्ट आहे. तसं सेम आहे कस्टमर्सचं पण, म्हणजे पॅसेंजरचं. एखाद्या पॅसेंजरच्या होम स्क्रीनला दरवेळी रॅपिडो ॲप्लिकेशन तो ओपन केल्यानंतर फक्त आणि फक्त तोच मेसेज दाखवतोय का? कारण तुम्ही तिकडून ट्रिप तुमची कॅश कलेक्टेडवर क्लिक नाही केली म्हणून. तर त्यानंतर तो
माउथ पब्लिसिटी करणार. तो सांगणार की हे बघा हा ॲप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, राईड संपली आहे तरी पण हे काय शो नाही करत आहे पुढचं स्क्रीन. म्हणजे तो पुढची गाडी वगैरे काही बुकच नाही करू शकत, बाईक पण नाही किंवा कार पण नाही, विषयच मिटला. तर माउथ पब्लिसिटी ही खूप इम्पॉर्टंट असते. सिम्पल सांगतो, खूप वर्ष अगोदर माझ्याबरोबर पण असं झालं होतं की मी जीपे वापरायचो. जीपेमध्ये हा प्रॉब्लेम होता की कधी कधी बोलतात ना 20 पैकी एखाद्या वेळी, 10 पैकी पण नाही, 20 ते 30 पैकी एखाद्या वेळी तुमचं पेमेंट स्टक होणार. आणि पेमेंट स्टक झाल्यानंतर ते फक्त असं गोल 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 फिरत राहणार आणि बँक प्रोसेसिंग वगैरे असं काहीतरी लिहून यायचं आणि समोरच्याला पैसे जायचे पण नाही. मग आपल्या समोरच्याला सांगायला लागायचं, जर इन केस पैसे आले तर प्लीज थोडंसं बघ, थोडं लक्षात ठेव, हे आपलं असं असं हे असं असं बिल आहे. त्या प्रॉब्लेममुळे खास करून फोनपे आणि बाकीचे जितके पण ते पे आले आहेत आजकाल मार्केटमध्ये, हे सगळे चालायला लागले. तर हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा खास करून रॅपिडोमध्ये प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आपण पकडला आहे. कस्टमर्स जे आहेत, पॅसेंजर, ते पण खास करून ह्याच प्रॉब्लेमला घेऊन आपली माउथ पब्लिसिटी करणार जे काय असेल ते. आणि त्यानंतर ॲप्लिकेशनमध्ये हळूहळू कस्टमर्स कमी होणार. कस्टमर्स कमी झाले तर जितके लोक, ठीक आहे, ड्रायव्हर्स किंवा ओनर लोक जे चाटेगिरी करतात, त्यांना असं वाटतं की आपण चाटू यायची, त्यांना कस्टमर्सच नाही भेटणार इन फ्युचर, तर ते लोक रॅपिडो ॲप्लिकेशन का वापरणार? सिम्पल फंड आहे. आणि राहिली गोष्ट रॅपिडो ॲप्लिकेशनवर आता काम कसं करायचं ते पण मी तुम्हाला क्लिअर करतो. आपल्याला हा टार्गेट माइंडमध्ये सेट नाही करायचं की आपल्याला एखाद्या कस्टमर्सची वाजवायची आहे म्हणून कोणती पण आपण बुकिंग घेऊया. सिम्पल तुम्हाला सांगतो, तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या बुकिंगमध्ये फायदा होणार तीच बुकिंग फक्त तुम्हाला उचलायची आहे. आणि त्यानंतर समजा शनिवार रविवार आहे, आपण काम नाही करणार, ठीक आहे, जो पुढचा प्रॉब्लेम आहे ते पण क्लिअर करतो. शनिवार रविवार आला किंवा एखाद्या दिवशी मी काम नाही करणार आहे, त्याच्या 2-3 दिवसानंतर जेव्हा आपण ॲप्लिकेशनला ओपन केलं, त्यानंतर कॅश कलेक्टरवर आपण क्लिक केलं ना, नंतर आपण पुढची बुकिंग घेऊन पुढच्या पॅसेंजरची बोलतात ना तयारी करू शकतो. लक्षात ठेवा, डोक्याने काम केलं तर खूप काही आहे, नाही केलं तर काय मतलब नाही आहे. तर हे आहे आजचं आपलं खास करून रॅपिडोवरती प्रॉब्लेमवर सोल्युशन. की बऱ्याच जणांना वाटतं ना की रॅपिडो ॲप्लिकेशनला पूर्णपैकी बंद करायचं आहे, तर हा सोल्युशन आहे. आणि का बंद व्हायला पाहिजे ॲप्लिकेशन, त्याच्यामागे फक्त आणि फक्त एवढंच रिझन आहे. फर्स्ट रिझन बाईक टॅक्सी, सेकंड रिझन रेट कमी. रेट कमी मी एवढंच सांगणार आहे की असं नाही की प्रत्येक ट्रिपवर कमी आहे. 10 पैकी 2 ते 3 ट्रिप्सवर चांगला रेट भेटतो आहे, पण उरलेल्या 7 ते 8 ट्रिपमध्ये रेट कमी आहे, म्हणून ते काही मजा नाही येते. जो गव्हर्नमेंटचा GR आहे ते लोक जर फॉलो करत असतील, बाईक टॅक्सी वगैरे सगळं काही बंद करत असतील, तर ॲप्लिकेशन वापरायला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. बाकी तुमच्याकडे जर काही असे आयडियाज असतील की ॲप्लिकेशनबद्दल, जसं मी शोधून काढलं आहे ना हे, तसं काही आयडिया असतील, देन प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पण कमेंट करून सांगू शकतात. पुढचा जो व्हिडिओ आहे खास करून, तो बरेच जण म्हणत आहेत की यूट्यूबर्समुळे, जितके पण यूट्यूबर्स आहेत जे लोक ओला उबेरचे व्हिडिओज बनवत आहेत, खास करून त्यांच्यामुळे धंद्याची वाट लागली आहे. कारण ते लोक प्रत्येक व्हिडिओमध्ये आपली अर्निंग सांगतात आणि त्या अर्निंगला बघून खास करून बरेच जण गाड्या विकत घेत आहेत. बरेच जणांना असं वाटतं की धंदा मजबूत आहे, तर त्यांनी कुठे गाडी आपली लावली असेल कंपनीला वगैरे, ते सगळं सोडून ते लोक खास करून ओला उबेरमध्ये घुसत आहेत. हे जितक्या पण जणांचं माइंडसेट आहे असं काही त्यांना वाटतंय, तर खास करून त्या टॉपिकवरती, यूट्यूबर्सवरती खास करून तो व्हिडिओ असणार आहे. ह्याच्यात कोणत्या यूट्यूबरची वाजणार आहे ते तुम्हाला आता समजेल पुढच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. त्याच्यासाठी थोडंसं वेट करायला लागेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा. सो दिस इज स्मिथ साइनिंग ऑफ फ्रॉम माय चॅनल स्मिथ अँड यू. सो बाय, टेक केअर, कीप स्माइलिंग, बी हॅपी, ड्राईव्ह सेफ अँड बी सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि जय मनसे.